मराठवाडा आणि विदर्भातले अनेक जिल्हे पाणी आणि इंधन टंचाईच्या दुहेरी कात्रीत। बुलढाण्यामध्ये पाणी आणि डिझेलसाठी तुफान राडे, तर अतिरिक्त साठेबाजीमुळे टंचाई। सरकार आपल्या मतावर ठाम। मनोज जरांगेंचं सरकारला 28 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम। मागण्या मान्य न झाल्यास 30 मे पासून आंदोलन अटळ, तर न्याय मिळवून देऊ न शकल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार। जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचा निर्धार। महायुतीत फूट पुढे पडेल अशी वक्तव्ये टाळा। राष्ट्रवादीबाबतच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंकडनं संजय शिरसाट यांची कानउघाडणी। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केल्यानं राष्ट्रवादीचे नेते संतापले। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरातील डॉक्टर मनोज शिरूर यांना माफीचा साक्षीदार करण्याची तयारी। लातूर, नांदेड, अंबाजोगाईमध्ये डॉक्टर आणि पालकांची सीबीआयकडनं चौकशी। कुलकर्णी, मांढरे आणि वाघमारेचीही पुन्हा झाडाझडती। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या जागा वाटपावरनं महायुतीत मोठा तिढा। शिवसेना 7 जागांवर ठाम, भाजप मात्र शिवसेनेला 3 जागा देण्याच्या तयारीत। पेच सुटणार की कोंडी वाढणार याकडे लक्ष। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा पारा 45 अंशांच्या पार। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, रायगड, रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। होर्मुझवरनं अमेरिकेची कोंडी करण्यासाठी इराण टोल लावण्याच्या तयारीत, तर हॉर्मुझसाठी पर्यायी दुसऱ्या पाईपलाईनचं 50% काम पूर्ण, यूएईचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।